लिमिटेड आणि अनलिमिटेड लायबिलिटी आपल्या शासनाच्या हिशोबाने काय म्हणतं, की जेव्हा तुमची लायबिलिटी लिमिटेड असते, तेव्हा तुमचे हे बघा कसं आहे, की बिझनेस आणि तुमचं स्वतःचं जे ॲसेट्स आहेत किंवा स्वतःचं एक जे निर्माण केलेलं आहे, पर्सनल जे आपण म्हणतो पर्सनल ॲसेट्स आणि बिझनेस ॲसेट ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट एक फरक करून बघते. अच्छा. म्हणजे आता जे काही पर्सनल प्रॉपर्टी आहे किंवा ॲसेट्स आहेत ते वेगळे आणि ऑफिसची किंवा आपल्या बिझनेसची जे ॲसेट्स आहेत ते वेगळे. ते वेगळे बघतो. हं. आता अनलिमिटेड लायबिलिटीमध्ये काय होतं, की हे दोघांना एक केला जातो. म्हणजे उद्या जर का तुम्हाला उद्योगात काही धक्का बसला आणि तुम्ही काही तुमचे डेट्स निर्माण झाले, जे तुमचे उद्योगाचे, बिझनेसचे ॲसेट्स फुलफिल नाही करू शकत आहेत. हं, हं, हं. तर जेव्हा अनलिमिटेड लायबिलिटी हा प्रकार असतो तुमच्या बिझनेसमध्ये, तेव्हा जे तुमचे क्रेडिटर्स असतात, ते तुमचे पर्सनल ॲसेट्सवर सुद्धा जाऊन ते रिकव्हर करू शकतात. ओके. अनलिमिटेड लायबिलिटी मध्ये ही गोष्ट हं, घडते. हं, हं. लिमिटेड लायबिलिटीमध्ये जे एल-एल-पीला लागू होतं, प्रायव्हेट आणि पब्लिक लिमिटेड कंपनीजना लागू होतं, हं, हं. की तुमचे पर्सनल ॲसेट आणि बिझनेसचे ॲसेट्स वेगळे बघितले जातात. म्हणजे जर का तुमच्या बिझनेसमध्ये एक डेट आहे, तर फक्त तुमचे बिझनेसचेच डेट्स पकडले जातील. अच्छा. आणि तुमचे बिझनेसचे ॲसेट्स पकडले जातील, हं. ते डेट्स रिपे करण्यासाठी. ओके, तुमचे ओके. पर्सनल ॲसेट्स सिक्युअर राहतील. हं, हं, हं. काही गोष्टींपर्यंत. म्हणजे त्याच्यात जर का तुम्ही फ्रॉड वगैरे हे सगळे प्रकार केले असेल, तर तुमच्या पर्सनलवर पण ते येतात आणि मग त्याची प्रक्रिया वेगळी असते. पण अच्छा. लिमिटेड आणि अनलिमिटेड लायबिलिटीचा फरक हा असतो.